आणि रस्त्यावर उतरल्यानंतर त्या समाजाच्या ज्या प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही करत आहोत। आणि ओबीसीतूनच आरक्षण दिल्याशिवाय मराठा समाज माग हटणार नाही। तुम्ही काहीतरी दुसऱ्या प्रकारचे काहीतरी आम्हाला प्रलोभन देत आहेत, आम्ही तुम्हाला असं देऊ तसं देऊ या पद्धतीने तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू। परंतु मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने तुमच्या समोर मागण्या मागण्या मागितलेल्या आहेत त्या मागण्या 100% पूर्ण झाल्याशिवाय मराठा समाजानं पाठीमाग हटायचं नाही। एक पाऊल सुद्धा जो मराठा माग हटणार नाही तोच खरा मराठा असतो। आतापर्यंत कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये असेल तर फक्त मराठा समाजामध्ये आहे। आणि संकट आल्याशिवाय आणि अडचणीत आल्याशिवाय हा मराठा एकत्र येत नाही। हा मराठा समाजाचा आतापर्यंतचा इतिहास आहे। आणि आम्हाला जर डिवचण्याचा प्रयत्न तुम्ही करत असताल, तुम्ही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असताल तर हा मराठा समाज अजिबात दबल्या जाणार नाही, खचल्या जाणार नाही। तुम्हाला या महाराष्ट्रातून हाकलून दिल्याशिवाय हा मराठा गप्प बसणार नाही। अशा प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर सर्व मराठा समाजाने शपथ घ्यायची आणि यानंतर मराठा समाजानं आपल्या संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत आपण त्याच्या पद्धतीनं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील तुम्हाला आम्हाला आदेश देतील। आंतरवाली सराटी मधून जे काय आदेश येतील, आपल्याला मुंबईला जरी जायची वेळ आली, विधानसभा जरी त्या ठिकाणी विधानसभेला जरी वेळ घालायची वेळ आली, मुंबई जरी जाम करण्याची वेळ आली तरी आता सरकायचं नाही माग। 2 वेळा आपण प्रयत्न केला। ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील वडीगोद्रेमधून आंतरवाली सराटीतून निघाले आणि निघाल्यानंतर मुंबई पर्यंत जात असताना मराठा समाजाचा उद्रेक, मराठा समाजाच्या वाड्या वस्त्यावरून गरीब माणसं जे मिळेल त्या वाहनानं मुंबईकडे जायला निघाली आणि त्याचा अहवाल ज्यावेळेस सरकारपर्यंत पोहोचला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की किती मराठा समाज हा मुंबईमध्ये जाणार आहे। आणि एकदा का मराठा समाज मुंबईमध्ये गेला आणि तुमची मुंबई जर जाम केली तर एवढं लक्षात ठेवा की एकाही मंत्र्याला आणि कुठल्याही पदाधिकाऱ्याला घराच्या बाहेर सुद्धा पडून देणार नाही। अशा प्रकारचा हा मराठा समाज तुम्हाला कुठलाही नेता असू द्या, कुठल्या या तिन्ही नेत्यांना सांगतो, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, तुम्ही जे काय काम करताय ते काम दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे। आणि दिशाभूल करत असताना हा मराठा समाजाचा नेता प्रामाणिकपणे तुमच्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा विचार न करता आपल्यासाठी लढत असताना तुम्ही जर त्या माणसाला बदनाम करायचा प्रयत्न करत असताल आणि मी सांगणार या ठिकाणी इतर समाजाच्या लोकांना पण या ठिकाणी व्यक्त कर सांगणार आहे की तुम्ही पण कुठल्याही प्रकारच्या मनोज जरांगेच्या पाटलाच्या बद्दल जर कुठल्याही प्रकारची सोशल मीडियावर पोस्ट टाकायचा प्रयत्न केला तो माणूस निष्कलंक आहे, निस्वार्थ आहे, कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही। परंतु तुम्ही जर त्या माणसाला बदनाम करायचा प्रयत्न केला तर हा महाराष्ट्राचा मराठा समाज कधीही कुणालाही माफ करणार नाही। आणि अशा पद्धतीने तुमच्या आमच्यामध्ये जर विष घालवण्याचं काम तुम्ही केलं तर त्या लोकांना या समाज माफ करणार नाही। अशा प्रकारची भूमिका घेऊन आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या पाठिंब्यासाठी तुम्ही संपूर्ण सगळं आहे आणि आमच्या बरोबर तुम्ही चाललेला आहात। सर्व जाती आम्हाला मान्य की मराठा समाज जो मागण्या मागतो तो मागण्या न्याय मागण्या आहेत। आम्ही वर्षानुवर्षे 60-70 वर्ष या समाजाची सेवा करतोय, या समाजाचं नेतृत्व करतोय। 6-5 लोक या समाजाचे कुठेतरी मोठे असतील, सरकारमध्ये असतील, परंतु त्या लोकांकडे न बघता जो गरीब समाज आहे, जो खेड्यात राहणारा समाज आहे, जो खिचबट पडलेला समाज आहे, या मराठा समाजाच्या न्यायाला त्यांच्या लोकांना कुठल्या प्रकारच्या आरक्षणाची गरज नसेल, परंतु ज्या समाजाला गरज आहे, गरीब समाज आहे आणि तुमच्या आमच्या लहान मुले अभ्यासाला किंवा परीक्षेची फी भरायला, प्रवेशाची फी भरायला पैसे नाहीत म्हणून जर तुमच्या आमच्या मुली जर जीव देत असतील तर ह्याच्यापेक्षा जर वेगवेगळ्या प्रकारची समस्या तर मराठा समाजाची असणार नाही। तर यानंतर आपल्याला या ठिकाणावर तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सर्वांच्या या ठिकाणी आपण आल्याबद्दल आणि मनोज जरांगे पाटलांच्या या समस्येच्या उपोषणात दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। अशाच पद्धतीनं
मनोज जरांगे पाटलाच्या आदेशाप्रमाणे आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आदेश येऊ त्या पद्धतीने आपण काम करायचं. या ठिकाणी थांबतो. जय शिवराय. यानंतर कुठल्या प्रकारचा कार्यक्रम असेल तर श्रीला पुन्हा मी विनंती करतो की आपण या विषयांचं नियोजन करावं. एक मराठा. आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अरे कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. छत्रपति शिवाजी महाराज की जय. हम तुम्हारे साथ हैं. हम तुम्हारे साथ हैं. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा करेंगे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा. मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं.